Let's continue our topic banks and simple interest. Today we see some more examples from that topic. When 3 of 4 quantities principal, time, rate and amount are given, to find the fourth, in the formula we place any letter in place of the unknown quantity and solve the equation, thus obtain to find the answer. तर बघा, आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. हे फॉर्म्युला यूज करून आपण इंटरेस्टवरचे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर कुठल्याही 3 क्वांटिटी दिल्या असतील आणि त्याच्यावरून आपल्याला फोर्थ क्वांटिटी फाइंड आउट करायची असेल, तर आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला यूज करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस करून आपण इक्वेशन तयार करू शकतो आणि इक्वेशनवरून आपण त्या ज्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे क्वांटिटी ती फाइंड आउट करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल बघा, प्रिन्सिपल ओके 25,000 रुपीज, अमाऊंट 31,000 रुपीज. आता प्रिन्सिपल आणि अमाऊंट ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल ओके, अँड अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल. आता समजा एखाद्या बँकेत आपण पैसे डिपॉझिट केले, भरले पैसे, समजा 25,000 रुपीज आपण बँकमध्ये डिपॉझिट केले एका वर्षासाठी, तर एका वर्षानंतर आपल्याला 25 रुपीजच फक्त परत मिळतात का? नाही, तर त्याच्यामध्ये प्लस इंटरेस्ट ॲड केला जातो हे की नाही. त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळतं, एक वर्षाचं जे काही असेल ते, मग ते ॲड करून आपल्याला पैसे मिळतात, मग म्हणजे जास्त पैसे मिळतात, 25,000पेक्षा जास्त पैसे मिळतात इंटरेस्ट ॲड करून. तर ते जे शेवटी आपल्याला एक वर्षानंतर जे पैसे मिळतात त्याला आपण म्हणतो अमाऊंट ओके. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण बँकेकडून लोन घेतो की हे झालं पैसे डिपॉझिट केल्यानंतर, त्याच पद्धतीने जेव्हा आपण बँकेत पैसे काढतो, बँकेतून पैसे म्हणजे ॲज अ लोन कर्ज वगैरे घेतो, तर त्यावेळीसुद्धा आपण जेवढं कर्ज घेतलं आहे, समजा आपण 25,000 रुपीजचं कर्ज घेतलं आहे, तर बँकेला परत करताना 25,000च फक्त परत करायचे नसतात, तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे परत करावे लागतात. किती? तर त्याच्यात एक ठरलेलं इंटरेस्ट असतं, एवढ्या एका वर्षासाठी एवढं तुम्हाला इंटरेस्ट भरावं लागतं. तर ते इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल, आपलं जे लोन घेतले ते प्लस इंटरेस्ट असं मिळून आपल्याला बँकेला परत करावं लागतं. मग ती जी अमाऊंट असते त्याला आपण काय म्हणतो, अमाऊंट म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन प्रिन्सिपल अँड अमाऊंट. सो प्रिन्सिपल इज 25,000 रुपीज अँड अमाऊंट इज 31,000 रुपीज अँड टाईम इज 4 years. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. आता इथं 3 क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि एक क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, कुठली? रेट ऑफ इंटरेस्ट ओके. तर त्यासाठी आपल्याला बघा रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे, पण आपल्याला फॉर्म्युला जो माहिती आहे, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम अपॉन 100 ओके. तर ह्यामधले आता 2 क्वांटिटी आपल्याला माहीत नाही, एक तर इंटरेस्ट माहीत नाही आणि रेट माहीत नाही. प्रिन्सिपल टाईम हे माहिती आहे, तर त्यासाठी आपल्याला सिम्पल इंटरेस्ट काढून घ्यावं लागेल. बघा कसं, जी टोटल अमाऊंट आहे त्याच्यामधून जर आपण प्रिन्सिपल मायनस केलं तर आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळतं ओके. अमाऊंट मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू टोटल इंटरेस्ट. सो टोटल इंटरेस्ट इज 6,000 रुपीज. आता आपल्याला ज्या 3 क्वांटिटीज पाहिजेत त्या आता मिळाल्या आपल्याला. प्रिन्सिपल मिळालं, टाईम अँड इंटरेस्ट आपण काढून घेतलं, अमाऊंट आणि प्रिन्सिपलवरून आपण इंटरेस्ट काढून घेतलं. Now let us now use the formula. Simple interest is equal to principal into rate into time upon 100. Okay, so place the all values. 6,000 is the interest, 25,000 is the principal, R is the rate, 4 is the time upon 100. Okay, so where R is the rate of interest. R is equal to, आता हे जे सॉल्व केलं आपण, हे R आहे, या साईडला घेतलं, तर बघा हे 25,000 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेल्यानंतर इक्वेशनच्या या साईडला गेल्यानंतर ते काय होणार, डिव्हिजनमध्ये जाणार. 100 डिव्हिजनमध्ये आहे, ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार, मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. 4 इज ऑल्सो इन मल्टिप्लिकेशन, या साईडला गेल्यानंतर ते डिव्हिजनमध्ये जाणार. आलं लक्षात. जर ज्यावेळी आपण इक्वेशनचं साईड चेंज करतो त्यावेळी त्या क्वांटिटीज काय होतात, मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर डिव्हिजनमध्ये जातात आणि डिव्हिजनमध्ये असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये जातात. सो आर इज इक्वल टू 6. देअरफॉर रेट ऑफ इंटरेस्ट इज 6 PCPA. Okay, so you have to write the
युनिट. ओके, रेट हा कशामध्ये मोजला जातो ते युनिट लिहिणंसुद्धा महत्त्वाचं आहे. 6 PCPA म्हणजे 6% पर ॲनम. ओके, टाईम असेल तर ते इयर, त्याचं युनिट आहे इयर. आणि इंटरेस्ट प्रिन्सिपल असेल ते रुपीजमध्ये लिहिलं पाहिजे. ओके, म्हणजे युनिट लिहिणंसुद्धा महत्त्वाचं आहे. सो लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. Unmesh borrowed some money for 5 years at simple interest. The rate of interest is 9 PCPA. If he returned 17,400 rupees altogether at the end of 5 years, how much had he borrowed? ओके, तर आधी एक्झाम्पल समजून घ्या. उमेशनं काही पैसे बरो केलेत बँकेतून, म्हणजेच बरो करणे म्हणजे कर्ज, ॲज अ लोन घेतलेत. किती वर्षासाठी? फॉर 5 years ॲट सिम्पल इंटरेस्टनं घेतले. तर त्या इंटरेस्टचा रेट किती होता? 9 PCPA. इफ ही रिटर्न, त्यानंतर आफ्टर 5 years ही रिटर्न 17,400 रुपीज ऑल टुगेदर. एवढे पैसे त्यांनी रिटर्न केले बँकेला. तर मग नक्की त्याने किती पैसे काढले होते बँकेतून हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन यूज दिस फॉर्म्युला. दिस फॉर्म्युला कॅनॉट बी यूज्ड डायरेक्टली टू सॉल्व द प्रॉब्लेम बिकॉज वी डू नॉट नो द इंटरेस्ट. आपल्याला इंटरेस्ट किती आहे हे माहिती नाही. त्याबरोबर आपल्याला ॲक्च्युली प्रिन्सिपल किती, म्हणजे किती पैसे त्यानं बरो केलेत हेही माहीत नाही आपल्याला. तर ते आधी फाइंड आउट करावे लागतील. काही ज्या क्वांटिटी आपल्याला माहीत नाही त्या आधी फाइंड आउट करून मग आपण तो फॉर्म्युला यूज केला पाहिजे. ओके, वी डोंट नो आयदर इंटरेस्ट और प्रिन्सिपल. आपल्याला ह्या दोन्ही क्वांटिटी माहीत नाहीत म्हणून आपण फॉर्म्युला डायरेक्ट यूज करू शकत नाही. सो हवेवर द इंटरेस्ट ऑन अ प्रिन्सिपल ऑफ 100 रुपी फॉर 5 years इज 45 रुपीज. ओके, आता तिथं 9 हा रेट दिला आहे, म्हणजे 100 रुपीजला 9, तर 100 रुपीजला 1 yearला 9 रुपीज. ओके, 9 PCPA म्हणजे काय? प्रति 100 प्रति इयर किती रुपये? 9, म्हणजे 100 रुपयाला एका वर्षासाठी 9 रुपये. तर 5 वर्षासाठी किती होणार? 45 रुपीज होणार. 9 × 5 45 रुपीज. म्हणजे 5 वर्षासाठी किती इंटरेस्ट असणार? 100 रुपयाला. किती रुपयाला? 100 रुपयाला 5 वर्षासाठी 45 रुपीज असणार. हेन्स द अमाऊंट इज 100 + 45 इज इक्वल टू 145 रुपीज. ओके, so now we can express the ratio of principal and amount in 2 ways and obtain an equation. तर आपण 100 रुपीजला इतकं इंटरेस्ट असेल. ओके, प्रति 100ला 145 इतका इंटरेस्ट आहे 5 वर्षासाठी. तर आपण रेशो फाइंड आउट करू शकतो. ओके, इफ उन्मेष प्रिन्सिपल इज P, तर त्याचं प्रिन्सिपल P आहे असं समजूया. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रिन्सिपल. जर 100 रुपयाला 145 रुपये इतकं इंटरेस्ट असेल तर P एवढ्या प्रिन्सिपलला किती? 70/400 रुपीज. ओके, एवढे त्यानं पैसे परत केलेले आहेत बँकेला, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो देअरफॉर P इज इक्वल टू 100 × हे जर आपण सॉल्व केलं इक्वेशन. ओके, हे ह्या साईडला पाठवलं तर काय होणार? मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. आणि हे जर सॉल्व केलं आपण तर वी गेट 12,000 रुपीज. आलं का लक्षात? हे बघा, 100 रुपयाला 45 रुपीज एवढं इंटरेस्ट आहे. म्हणजे आपल्याला बँकेला परत करताना 100 रुपये + 45 145 रुपीज परत करावं लागेल. म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट किती होतं? 145 रुपीज. म्हणजे 100 रुपयाला जर एवढं 145 रुपीज अमाऊंट असेल तर एवढ्या प्रिन्सिपलला हे अमाऊंट आहे. टोटल अमाऊंट आपल्याला दिलेलं आहे. तर ह्या दोन्हीचा रेशो घेतलेला आहे आणि ह्या रेशोवर आपण वी कॅन फाइंड आउट द प्रिन्सिपल. द प्रिन्सिपल दॅट उमेश बरोड वॉज 12,000 रुपीज. सो वी हॅव टू स्टॉप हिअर. सी अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट with some other examples. Bye.